प्रज्वल अँड उज्ज्वल ही जी पार्टनरशिप फर्म आहे, हिचं जे डिझोल्युशनच्या संदर्भातील आपण जे सोल्युशन तयार करत आहोत, याचा पार्ट फर्स्ट आपण पाहिलेलाच आहे मागील तासामध्ये किंवा व्हिडिओमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये सेकंड पार्ट जो आहे, सेकंड पार्ट किंवा राहिलेला प्रॉब्लेमचा किंवा राहिलेलं सोल्युशन ते आपण कंटिन्यू करत आहोत. तर आपण प्रज्वलनं जे बिल्स पेएबल किंवा जी लॅबिलिटी ठेवून घेतलेली आहे त्याबद्दलची जर्नल एंट्री आपण मागील तासामध्ये केलेली आहे. पुढची जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे का पॉईंट नंबर 3 जो आहे, क्रेडिटर्स वेअर पेड इन फुल. क्रेडिटर्स जे आहेत ते पेड केलेले आहेत पूर्ण रकमेनं. मग क्रेडिटर्स किती आहेत? क्रेडिटर्स किती आहेत? 1,74,000. आता बिल्स पेएबल जे आहे ते तर प्रज्वलनं ठेवून घेतलेलं आहे, त्याविषयीची आपण जर्नल एंट्री आणि लेजर पोस्टिंग केलेली आहे. क्रेडिटर्स जे आहे ते पूर्ण रकमेनं काय केलेलं आहे, आपण क्रेडिटर्सची अमाऊंट जी आहे देऊन टाकलेली आहे. म्हणजे आपल्याकडून काय झालेलं आहे, पैसा किंवा कॅश गेलेली आहे. म्हणून जर्नल एंट्री काय होईल, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. जर्नल एंट्री काय होईल, रिअलायझेशन अकाउंट डेबिट रिअलायझेशन अकाउंट डेबिट. आता पूर्ण रकमेने दिलेला आहे. क्रेडिटरची अमाऊंट आहे 1,74,000 टू बँक अकाउंट 1,74,000. नॅरेशन काय येईल, बिंग आता काय दिलेलं होतं तिथे, बिंग क्रेडिटर्स वेअर पेड इन फुल. बिंग क्रेडिटर्स वेअर पेड इन फुल. बिंग क्रेडिटर्स वेअर पेड इन फुल. पूर्ण रकमेनं क्रेडिटर्सची अमाऊंट दिल्याबद्दल. आता रिअलायझेशन अकाउंट डेबिट आहे म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 1,74,000 आणि बँक अकाउंट क्रेडिट आहे म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट 1,74,000. त्यानंतर दिलेला आहे डिझोल्युशन एक्सपेन्सेस वेअर पेड ₹14,000. आता डिझोल्युशन एक्सपेन्सेस तसं जर पाहिलं तर आपण या क्रेडिटर्सच्या अगोदर क्रेडिटर्स आणि प्रज्वलनं जी बिल्स पेएबल ठेवून घेतलेलं आहे किंवा हमी घेतलेली आहे, मान्य केलेलं आहे, तर त्याच्या अगोदर आपण डिझोल्युशन एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट्स आणि लेजर पोस्टिंग केलेली करायला पाहिजे होती, ती राहून गेलेली आहे. आपण आता या ठिकाणी यानंतर करूया, क्रेडिटर्सच्या नंतर करूयात. डिझोल्युशन एक्सपेन्सेस वेअर पेड ₹14,000. डिझोल्युशन एक्सपेन्सेस जो आहे तो पेड केलेला आहे 14,000. म्हणजे पैसा जो आहे तो पैसा आपल्याकडून गेलेला आहे म्हणून बँक अकाउंट क्रेडिट होईल आणि डेबिट काय होईल, रिअलायझेशन अकाउंट डेबिट. रिअलायझेशन अकाउंट डेबिट 14,000 टू बँक अकाउंट 14,000. नॅरेशन being dissolution expenses paid. being dissolution expenses paid. तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट आहे म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 14,000. वाटल्यास इथे लिहू शकतात डिझोल्युशन एक्सपेन्सेस पेड. बँक अकाउंट क्रेडिट आहे म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट 14,000
50,000. या पद्धतीनं ही जी काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, ती पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, इथं लोन अकाउंट नाही आहे या प्रॉब्लेममध्ये. लोन अकाउंट जर असतं तर अगोदर आपण लोन अकाउंट क्लोज केलं असतं, त्यानंतर आपण रिअलायझेशन अकाउंट क्लोज करणार, त्यानंतर आपण प्रज्वल करंट अकाउंट क्लोज करणार आणि त्यानंतर प्रज्वल आणि उज्ज्वलचं कॅपिटल अकाउंट क्लोज करून ते बँक बॅलन्स इथे बँक बॅलन्सला ते जे काही अमाऊंट्स आहेत त्या ट्रान्सफर बँक बॅलन्सहून प्रज्वल आणि उज्ज्वलकडे ट्रान्सफर होतील त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो प्रमाणे. आता आपल्याला रिअलायझेशन अकाउंट क्लोज करत असताना रिअलायझेशन अकाउंटची डेबिट साईडची अमाऊंट टोटल ही जास्त आहे का क्रेडिट साईडची आहे हे आपल्याला रफ वर्क करणं आवश्यक असते. तुम्ही परीक्षेमध्ये प्रॉब्लेम सोडवत असताना पूर्ण प्रॉब्लेम तयार झाल्याच्या नंतर रिअलायझेशन अकाउंट क्लोज करत असताना इतके जे काय अमाऊंट्स आहेत त्या अमाऊंट्सची रफ वर्क करायचं आहे. या टोटलचं डेबिट साईडचं, त्यानंतर क्रेडिट साईडचं टोटल करायचं. ज्याची जी साईड जास्त असेल किंवा ज्या साईडची टोटल जास्त असेल ती टोटल आपल्याला ते बॅलन्स आपल्याला घ्यावं लागेल. आता हे प्रॉब्लेम मी तयार केलेला असल्यामुळं मला माहीत आहे की रिअलायझेशन अकाउंटचं या ठिकाणी डेबिट बॅलन्स आहे, म्हणजे डेबिट साईड जास्त आहे, म्हणजेच या ठिकाणी या फर्मला लॉस झालेला आहे डिझोल्युशनच्या वेळेस. डिझोल्युशनच्या वेळेस ही फर्म लॉसमध्ये होती, नुकसानीत होती, तोट्यात होती, घाट्यात होती, हे यावरून आपल्याला सिद्ध करता येते. 0 0 0 6 + 4 10 10 + 4 14 14 ला 4 कॅरी आला 1 1 + 9 10 10 + 5 15 15 + 4 19 19 + 7 26 26 + 2 28 28 + 7 35 35 + 1 36 36 ला 6 कॅरी आला 3 3 + 1 4 4 + 1 5 5 ला 64,000 हे डेबिट बॅलन्स आहे. ते डेबिट बॅलन्स ट्रान्सफर टू क्रेडिट साईड 5 ला 64,000. मग मायनस करा अमाऊंट वरील 0 0 0 4 + 6 10 10 + 4 14 14 ला 4 कॅरी आला 1 1 + 7 8 8 + 2 10 10 + 6 16 कॅरी आला 1 1 + 1 2 2 + 3 5 5 ला 5 म्हणजे लॉस किती आलेला आहे 64,000 बाय लॉस ऑन रिअलायझेशन किंवा ठीक आहे लॉस ऑन रिअलायझेशन ट्रान्सफर टू पार्टनर्स करंट. इथं कॅपिटल नाही, काय करंट अकाउंट प्रज्वल, करंट अकाउंट उज्ज्वल, करंट अकाउंट. रेशो किती दिलेला आहे सोल्युशन प्रॉब्लेममध्ये 3:2. मग इथे घ्या 64,000 मल्टिप्लिकेशन 10/2 डिवाइड बाय 5 5 1 जा 5 कॅरी 1 राहिलेला आहे 14 झालेत 5 2 जा 10 14 मधून 10 गेले कॅरी राहिले 4 बॅलन्स राहिले 4 4 + 0 40 5 8 जा 40 5 0 0 5 0 0 12,800 मल्टीप्लिकेशन 2 और मल्टीप्लिकेशन 3 और 2 3 0 0 3 0 0 3 8 जा 14 14 ला 4 कॅरी आला 2 3 2 जा 6 6 + 2 8 3 1 जा 3 2 0 0 2 0 0 2 8 जा 16 ला 6 कॅरी आला 1 2 2 जा 4 4 + 1 5 2 1 जा 2
0 0 4 + 6 10 ला 0 कॅरी आला 1 1 + 8 9 9 + 5 14 14 ला 4 कॅरी आला 1 1 + 3 4 4 + 2 6 64,000. हे जर दोन्हीचं टोटल केलं तर ते टोटल इतकंच यायला पाहिजे. तेव्हा आपण जे काही डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे रेशोप्रमाणे ते करेक्ट मेथडनं आहोत असं यासाठी हे टॅली करणं आवश्यक आहे. म्हणजे प्रज्वल 38,400 and उज्ज्वल 25,600. या पद्धतीनं लॉस जो आहे तो लॉस यांच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करावा लागेल. प्रज्वल करंट अकाउंटला डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट इन ब्रॅकेट लॉस. अमाऊंट आहे 38,400 आणि उज्ज्वल करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट 25,600 इन ब्रॅकेट लॉस. आता काय करावं लागेल आपल्याला? प्रज्वल करंट अकाउंट आणि उज्ज्वल करंट अकाउंट क्लोज करावं लागेल. दोन्हीचं बॅलन्स ज्याच्या त्याच्या कॅपिटलला ट्रान्सफर करावं लागेल आणि त्यानंतर मग आपल्याला बँक अकाउंट क्लोज करून आपलं प्रज्वल आणि उज्ज्वल कॅपिटल अकाउंट क्लोज करावं लागेल. आता प्रज्वलचं जर पाहिलं तर या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे क्रेडिट साईडची टोटल ही जास्त आहे, म्हणजे प्रज्वलची पोझिशन चांगली आहे. 0 0 0 6 3 + 2 5 56,000. हे ट्रान्सफर टू डेबिट साईड बॅलन्स घ्या 56,000. 0 0 4 + 6 10 10 ला 0 कॅरी आला 1 1 + 8 9 9 9 + 7 16 16 ला 6 कॅरी आला 1 1 + 3 4 4 + 1 5 17,602. प्रज्वल कॅपिटल अकाउंट. प्रज्वल कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करा. प्रज्वल कॅपिटल अकाउंटला हे जी जर्नल एंट्री आपली राहून गेलेली आहे, जर्नल एंट्री जे लॉस जो झालेला आहे, लॉस जो आपण पार्टनरच्या करंट अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे त्याची जर्नल एंट्री राहिलेली आहे, ती जर्नल एंट्री आपण अगोदर करून घेऊयात. प्रज्वल करंट अकाउंट डेबिट प्रज्वल करंट अकाउंट डेबिट 38,400 आपली राहून गेलेली आहे ही जर्नल एंट्री, ती करत आहोत आपण जे लॉस ट्रान्सफर केलेला आहे तो. उज्ज्वल करंट अकाउंट डेबिट 25,600 टू रिअलायझेशन अकाउंट. टोटल आपल्याला माहिती आहे 64,000. हा जो लॉस आहे तो लॉस आपण लेजर पोस्टिंग केली, परंतु आपली जर्नल एंट्री राहून गेलेली होती ती आपण करत आहोत. नॅरेशन बीइंग रिअलायझेशन लॉस ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स करंट अकाउंट. घाईघाईत आपली जर्नल एंट्री राहून गेलेली होती ती आपण जर्नल एंट्री लॉसची केलेली आहे. त्यानंतर आपण प्रज्वल करंट अकाउंट क्लोज केलेला आहे. प्रज्वलचं डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स आलेलं आहे ते प्रज्वलच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करूया. बाय प्रज्वल करंट अकाउंट 17,600.
क्रेडिट बॅलन्स आलेला आहे, त्याच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केलेलं आहे आपण. याची लेजर जर्नल एंट्री करून घ्या. प्रज्वल करंट अकाउंट डेबिट, अमाऊंट आहे 17,602 प्रज्वल कॅपिटल अकाउंट 17,600. नरेशन काय होईल? बिंग क्रेडिट बॅलन्स, बिंग प्रज्वल क्रेडिट बॅलन्स ट्रान्सफर टू प्रज्वल कॅपिटल अकाउंट. बिंग क्रेडिट बॅलन्स transferred to प्रज्वल कॅपिटल अकाउंट. इथे घ्या अकाउंट. याची आता आपण लेजर पोस्टिंग केलेली आहे. म्हणजे प्रज्वल करंट अकाउंट आता इथं क्लोज झालेलं आहे. आता उज्ज्वल करंट अकाउंट क्लोज करायचं. आता उज्ज्वल करंट अकाउंटच्या दोन्ही साईडची जर टोटल पाहिली तर उज्ज्वल करंट अकाउंटचे डेबिट बॅलन्स आहे, म्हणजे डेबिट साईड जास्त आहे. म्हणजे उज्ज्वलची कंडिशन प्रज्वलच्या तुलनेनं डाऊन आहे किंवा खराब आहे. 00652 25,600 ट्रान्सफर टू क्रेडिट साईड 25,600 00650 5,600 बाय उज्ज्वल करंट अकाउंट. आता याचं डेबिट बॅलन्स आहे म्हणून उज्ज्वल कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर होईल टू उज्ज्वल करंट अकाउंट 5,600. आता याची सुद्धा जर्नल एंट्री करावी लागेल. जर्नल एंट्री करावी लागेल. जर्नल एंट्री राहून जाता कामा नये. जर्नल एंट्री होईल उज्ज्वल कॅपिटल अकाउंट डेबिट टू उज्ज्वल करंट अकाउंट. अमाऊंट आहे 5,600. नॅरेशन काय येईल? बिंग डेबिट बॅलन्स ट्रान्सफर्ड टू उज्ज्वल कॅपिटल अकाउंट. लेजर पोस्टिंग आपली झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे तर करंट अकाउंट जे आहेत, करंट अकाउंट दोन्हीचेही क्लोज झालेले आहेत. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे आहेत. कॅपिटल अकाउंट आता प्रज्वल कॅपिटल अकाउंट क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून क्रेडिट साईडची टोटल करा 0 क्रेडिट बॅलन्स म्हणजे जे बॅलन्स जास्त आहे, ज्या साईडचं बॅलन्स जास्त असेल ते बॅलन्स आहे. डेबिट साईडची टोटल जास्त असेल तर डेबिट बॅलन्स, क्रेडिट साईडची टोटल जास्त असेल तर क्रेडिट बॅलन्स. आता इथे क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे म्हणजे क्रेडिट बॅलन्स 006,711 1,17,600 ही डेबिटची क्रेडिटची टोटल आहे, ती डेबिटला ट्रान्सफर करावी लागते. 1,17,600 1,17,600 टू बँक अकाउंट. ही फायनल कॅश पेड आहे म्हणजे बँकेकडून ही त्याला मिळाली, ही त्याला पार्टनर्सला मिळालेली आहे. आता उज्ज्वल कॅपिटल अकाउंट क्लोज करा. उज्ज्वल कॅपिटलचं सुद्धा क्रेडिट बॅलन्स आहे
60,000 0 0 6 plus 4 10 10 ला 0 कॅरी आला 1 1 plus 5 6 6 plus 4 10 10 ला 0 कॅरी आला 1 1 plus 5 6 टू बँक अकाउंट. आता बँक अकाउंटच्या कुठे क्रेडिटला ट्रान्सफर करावं लागेल बाय प्रज्वल कॅपिटल अकाउंट 1,17,600 and by उज्ज्वल कैपिटल अकाउंट 54,400. आता याची आपल्याला लेजर पोस्टिंग वरून जर्नल एंट्री करावी लागेल. जर्नल एंट्री काय होईल प्रज्वल कॅपिटल अकाउंट डेबिट प्रज्वल कॅपिटल अकाउंट डेबिट उज्ज्वल कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आता प्रज्वल कॅपिटल अकाउंट डेबिट किती ना आहे 1,17,600. उज्ज्वल कॅपिटल अकाउंट डेबिट 54,400 आणि बँक अकाउंट क्रेडिट दोन्हीची टोटल 0 0 6 plus 4 10 ला 0 कॅरी आला 1 1 plus 7 8 8 plus 4 12 12 ला 2 कॅरी आला 1 1 plus 1 2 2 plus 5 7 1 ला 1 1,72,000. नॅरेशन काय येईल बीइंग फायनल कॅश पेड टू पार्टनर्स बीइंग फायनल कॅश पेड टू पार्टनर्स. आता याची आपण लेजर पोस्टिंग केलेलीच आहे. आता आपलं बँक अकाउंट जे आहे बँक अकाउंट या ठिकाणी क्लोज व्हायला पाहिजे. दोन्ही साईड ज्या आहेत त्या इक्वल यायला पाहिजे तेव्हाच आपला प्रॉब्लेम बरोबर आहे असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. 0 0 0 0 6 3,60,000 0 0 6 plus 4 10 10 ला 0 कॅरी आला 1 1 plus 4 5 5 plus 4 9 9 plus 7 16 16 plus 4 20 20 ला 0 कॅरी आला 2 2 plus 7 9 9 plus 1 10 10 plus 1 11 11 plus 5 16 16 ला 6 कॅरी आला 1 1 plus 1 2 2 plus 1 3 3,60,000. या पद्धतीनं बँक अकाउंट हे 3,60,000 क्लोज होतं आहे. या पद्धतीनं जर्नल एंट्री विथ लेजर चा हा प्रॉब्लेम आहे. याचं सोल्युशन आहे. कोणाच्या काही अडचणी असतील कोणाला काही प्रॉब्लेम समजला नसेल तर मला तुम्ही फोनच्या माध्यमातून विचारू शकता. याची प्रॉब्लेमची फोटोकॉपी आणि सोल्युशन कॉपी दोन्हीही तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलेलं असेल. फोटोकॉपीच्या प्रॉब्लेम नंतर सोल्युशन आणि सोल्युशनच्या नंतर हे सोल्युशनचे बोर्डवर आपण रिपीट तयार केलेलं आहे. याचे व्हिडिओ जे आहेत 2 पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्हीही तुम्हाला पाठवलेले असतील. ते व्यवस्थित बघा आणि हे समजून घ्या. या ठिकाणी डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्स्टची जी काही फर्स्ट मेथड आहे सॉल्व्हंट सिच्युएशन सक्षम भागीदार असताना फर्म जर क्लोज केली बंद केली डिझॉल्व केली तर कशा पद्धतीनं त्याची फॉर्मॅलिटी आहे डिझोल्युशनची अकाउंटिंग मेथड कशी आहे ती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. नेक्स्ट तासामध्ये आपण या डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मची सेकंड मेथड जी आहे ती सेकंड मेथड इनसॉल्व्हंट सिच्युएशन जी आहे ती आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.